भाजपचे नगरसेवक रवी लांडगे आज शिवबंधन जे आहे ते हाती बांधणार आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करत रवी लांडगे हे जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होतं। दुपारी 12च्या सुमारास हा जो आहे पक्ष प्रवेश या ठिकाणी होणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत रवी लांडगे। काय सांगाल, भाजप सोडून तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जात आहे का, नक्की काय विषय? भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाचं काम करत होतं, प्रामाणिकपणे सेवा केली। परंतु आता जे भोसरीचे विधानसभेचे आमदार आहेत भाजपचे महेश लांडगे यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीची कार्यपद्धती वापरण्यास सुरुवात केली। ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी या भोसरी विधानसभेत प्रत्येक कामात भ्रष्टाचार, हुकुमशाही, दडपशाही, सत्तेचा गैरवापर, लोकांना खोटी आश्वासनं अशा पद्धतीची कार्यपद्धती चालू केली। त्याच्यातून मी एकटाच नाही, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता, प्रत्येक निष्ठावान पदाधिकारी नाराज आहे। त्यामुळं या सगळ्या अशा कार्यपद्धतीला चुकीच्या कंटाळून सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पक्षाचाच समविचारी पक्ष शिवसेना, जो कायम गरिबांच्या, शोषितांच्या, दलितांच्या अन्यायाच्या विरोधात लढतो, त्यांच्या हक्कासाठी लढतो, असा शिवसेना पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापित केलेला शिवसैनिकांच्या सोबत काम करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत आहे। आज पक्ष प्रवेश करताय तुम्ही, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय तुम्हाला शब्द देण्यात आला नाही का पक्षाकडून? नाही, शब्द असा वगैरे काही देण्यात आलेला नाही। मी शिवसेनेचे उपनेते माननीय संजय राऊत साहेब यांना भेटलो, शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब यांना भेटलो, तेव्हा संजय राऊत साहेब म्हणले की भोसरी विधानसभेत शिवसेना खूप मजबूत आहे आणि पूर्वीपासून शिवसेनेचा मतदार या ठिकाणी आहे, त्यामुळे भोसरी ही शिवसेनाच लढणार आहे, याच्यावर शिवसेनेचाच हक्क आहे। आणि जर तरुण चेहरा एखादा आम्हाला भेटत असेल, आम्ही नक्कीच त्याचं स्वागत। तुम्ही इच्छुक आहेत? आम्ही इच्छुक आहेत, ताई इच्छुक आहेत, पक्ष ज्यांना संधी देईन, धनुभाऊ इच्छुक आहेत, त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।